आजकाल न्यूजमध्ये मॉन्सून सोबतच इंडियन ओशन डायपोल आणि एल निनो ही कन्सेप्ट वारंवार चर्चिली जाते. इंडियन ओशन डायपोल ही कन्सेप्ट काय आहे तर ते आपण बघू. इंडियन ओशन डायपोल ही ऍक्च्युली सी सरफेस टेम्परेचर अनोमली म्हणून ओळखली जाते. सी सरफेस टेम्परेचर अनोमली म्हणजे काय की समुद्राचं जे टेम्परेचर आहे तर हे टेम्परेचर कमी जास्त होतं हिंदी महासागरामध्ये. हिंदी महासागरामध्ये अरबी समुद्राचं टेम्परेचर आणि इंडोनेशिया लगतचं जे समुद्राचं टेम्परेचर आहे सरफेस टेम्परेचर तर त्याच्यामध्ये फरक राहतो आणि हे असे दोन बिंदू इथे तयार होतात. म्हणूनच त्याला डायपोल किंवा द्विध्रुवीयता असं मराठीमध्ये आपण म्हणतो. सो हे हिंदी महासागरातील द्विध्रुवीयता झाली. आता ही द्विध्रुवीयता किंवा डायपोल 2 किंवा 3 फेजेसमध्ये असतो. पहिलं पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह आणि तिसरं असतो न्यूट्रल. जेव्हा हा पॉझिटिव्ह असतो तर त्यावेळेस अरबी समुद्राचं टेम्परेचर हे जास्त असतं, त्यामुळे तिथे पाण्याचं इव्हॅपरेशन जास्त होतं. मॉन्सूनला बाष्पाचा सप्लाय जास्त होतो, प्लस टेम्परेचर जास्त असल्यामुळे लो प्रेशर सेंटर सुद्धा तिथे बऱ्यापैकी चांगला डेव्हलप होतो आणि ही सगळी कंडिशन मॉन्सूनसाठी फायदेशीर असते. ह्याच्या एक्झॅक्टली उलटं होतं निगेटिव्ह फेजमध्ये. निगेटिव्ह फेजमध्ये अरबी समुद्राचं टेम्परेचर कमी राहतं आणि इंडोनेशिया लगत जे टेम्परेचर आहे समुद्राचं सरफेस टेम्परेचर ते जास्त होतं आणि त्या केसमध्ये मग अरबी समुद्रामध्ये बाष्पाचा पुरवठा मॉन्सून वाऱ्यांना कमी होतो आणि तीच सगळी उलटी कंडिशन आपल्याला इथे इंडोनेशियामध्ये दिसते किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दिसते. निगेटिव्ह फेज ऑफ आयओडी हे ऑस्ट्रेलिया इंडोनेशियासाठी फायदेशीर असते कारण तिथे त्यावेळेस पाऊस पडतो. ह्या वर्षी जर पाहिलं तर ही इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. सो जनरली हा मे जून पासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ही आयओडीची फेज चालते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे आणि मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या आसपास नोव्हेंबरच्या आसपास तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच असं म्हणलं जातं की ह्या वर्षी इंडियन मॉन्सूनवरती एल निनोचा जो परिणाम आहे तर तो इंडियन ओशन डायपोलमुळे ऑफसेट होणार नाही. हे जनरली कंडिशन कधी झालेली, पॉझिटिव्ह आयओडी कधी होता आणि त्याचा ऑफसेट जो आहे एल निनोवरती तो कधी दिसलेला 1983, 1994 आणि 1997 हे झालेलं. पण ह्या वर्षी तशी कंडिशन नाहीये. ह्या वर्षी मॉन्सूनवरती एल निनो आणि न्यूट्रल आयओडी आहे, त्यामुळेच ह्या वर्षीचा पाऊस कमी पडेल अशी शक्यता आहे. सो जॉग्राफीच्या अशाच काही कंटेंटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा आणि तुम्हाला कोणत्या कंटेंट बद्दल अजून नवीन इन्फॉर्मेशन पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.